नमस्कार, मी आसावरी. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला होणारा धोका फार वाढलेला आहे. आणि एवढंच नाही तर अतिशय लहान वयात सुदृढ लोकांनाही अचानक हृदयविकाराचा झटका आलेला आपण बघतो आहोत. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकारांबाबत शिक्षित आणि संवेदनशील करणारा एक जनजागृती उपक्रम आहे. स्वागत करूया आपल्या आजच्या हृदयरोग तज्ज्ञांचं. ऑरेंज सिटी नागपूरमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर गजेंद्र अग्रवाल, डॉक्टर विराग माहूरकर आणि डॉक्टर हितेंद्र भागवतकर यांचं. डॉक्टर गजेंद्र अग्रवाल यांच्यासाठी आजच्या भागाचा हा पहिला प्रश्न आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियक अरेस्ट याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि अशा वेळी रुग्णांच्या घरच्यांना, जवळच्या लोकांना नेमका तुम्ही काय सल्ला द्याल? हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे बेसिकली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅकमध्ये हृदयाची रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस जे असतात त्याच्यामुळे पेशंटला त्रास होतो. कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट आपला सडनली थांबून जातो. त्याचे दोन प्रकार असतात. आयदर हृदयगती एकदम कमी होऊन तो हार्ट थांबून जातो किंवा हृदयगती खूप अतिशय फास्ट होऊन जातं, म्हणजे 200, 250, 300, 400पर्यंत हृदयगती जाऊन पेशंट सडनली कोसळतो आणि त्याला तो बी बेशुद्ध होतो. दिस इज कार्डियक अरेस्ट. तर हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये हा बेसिक डिफरन्स आहे. हार्ट अटॅकमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो आणि कार्डियक अरेस्ट होण्याचे अजून भरपूर कारणं राहतात. हार्ट अटॅक नसतानाही पेशंटला कार्डियक अरेस्ट होऊ शकतो वेगवेगळ्या कारणांमुळे. आता दोन गोष्टी समजणं आवश्यक आहे, कारण की खूप वेळा कार्डियक अरेस्ट पेशंट मार्केटमध्ये असला किंवा रेल्वे स्टेशन्सवर किंवा घरी रात्रीला किंवा दुपारी सडनली पेशंट कोसळतो. तर यावेळेस त्याला इमिजिएट बेसिक लाईफ केअर मिळणं आवश्यक आहे. जर बेसिक रिससिटेशन त्याला मिळालं तर भरपूर लोकांचा आपण जीव वाचवू शकतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, महत्त्वाचं जे स्टेप्स असतात आपण जे बघतो पेशंटला, आपण ते CPR म्हणतो, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. तर पेशंटच्या चेस्ट कंप्रेशन्स आपण देतो. ते चेस्ट कंप्रेशन एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असतो, त्यास ते पर्टिक्युलर स्पीडनी पर्टिक्युलर मेथडने जर दिलं तर बरेच पेशंटचा आपण जीव आरामात वाचवू शकतो. दुसरं आलं हार्ट अटॅक. हार्ट अटॅक जर पेशंटला आलं, जर आपल्या घरी असे लोक आहेत, सिनियर सिटिझन्स किंवा आपले कलिग्स, भाऊ आहेत, बहिणी आहेत, ज्यांना ऑलरेडी रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट अटॅक येण्याचे, त्यांनी घरी सॉर्बिट्रेट किंवा इकोस्प्रिनच्या गोळ्या असायला पाहिजे. त्यांना जर सडनली असं काही लक्षणं आले तर त्यांना आपण सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवण्यासाठी सांगू शकतो. सोबत इकोस्प्रिनची गोळी त्यांना देऊ शकतो, जेणेकरून त्यांना एक तात्पुरता एक बेसिक फर्स्ट एड त्यांना मिळून जातो. त्याच्या दोन्ही कंडिशन्समध्ये इमिजिएट मेडिकल अटेन्शन घेणं आवश्यक असतं. आपल्या जवळपास कोणतंही हॉस्पिटल असेल, लगेच अर्जंटली तिथे त्यांना घेऊन जायला पाहिजे आणि बेसिक ट्रीटमेंट घेऊन मग पुढचा उपचार तिथे निश्चित करायला पाहिजे. डॉक्टर विराग माहूरकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, आहार आणि जीवनशैली तसंच एखादं संक्रमण किंवा एखाद्या रोगामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, हे खरं आहे का? आणि एखाद्याचं हृदय स्वस्थ आहे की नाही हे कसं तपासता येईल? तसं पाहिलं तर हा खूप साधा आणि सरळ प्रश्न आहे. हे जगजाहीर आहे की लाईफस्टाईल म्हणजे तुमची जीवनशैली ही इम्पॅक्ट करते तुमच्या लाईफला. तुमची जीवनशैली खराब आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, शारीरिक निष्क्रियता म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी, हे एक मोठं रिस्क फॅक्टर आहे हार्ट डिसीज होण्यासाठी. ज्यामुळे हार्ट डिसीजचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. सतत कम्प्युटर स्क्रीनसमोर बसून राहणं आणि 8-8 तास ऑफिसमध्ये काम करणं आणि मिनिमम 4,000-5,000 स्टेप्ससुद्धा न चालणं, ह्याच्यामुळे हार्ट डिसीजचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे डायरेक्टली रिलेटेड आहे. आणि याच्यानंतर तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला की माझं हृदय निरोगी आहे की नाही हे मला कसं कळेल. ह्या व्यतिरिक्त मी म्हणेन की आपल्या दैनंदिन जीवनात तुम्ही साधारण 1 किलोमीटर किती वेळ लागतो तुम्हाला चालायला. साधारण एक हेल्दी व्यक्ती 1 किलोमीटर 10 मिनिटाच्या आत चालून घेतो. पण तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल किंवा ते चालत असताना तुम्हाला दम लागत असेल किंवा 1 किलोमीटर चालायलाच तुम्हाला 15-20 मिनटं लागतात आहेत, याचा अर्थ तुमचं हृदयामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यासाठी तुम्ही चेक केलं पाहिजे. तसंच क्लाइम्बिंग टेस्ट असते, त्याला आपण म्हणू शकतो की 2 ते 3 फ्लोअर चढायला एक हेल्दी व्यक्ती 50 ते 60 सेकंदात चढून जातो. पण तुम्हाला समजा 1.5 मिनिटपेक्षा जास्त लागत असेल 3 फ्लोअर चढायला किंवा 50 ते 60 स्टेप्स चढायला, तर याचा अर्थ तुमच्या हृदयामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यासाठी तुम्ही चेकिंग केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. डॉक्टर हितेंद्र भागवतकरांना मला असं विचारायचं आहे की कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा नेमका संबंध काय? तसंच हार्ट ब्लॉकेजची लक्षणं कोणती आणि अवरोधित धमनीचं निदान करण्यासाठी नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या जाऊ शकतात? कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये मुख्य म्हणजे 2 प्रकारचे असतात. एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल.
बॅड कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात वाढतं तर ते आपले जे रक्तधमनी असतात, जे आपले ब्लड वेसल्स आणि आर्टरीज असतात, त्याच्यामध्ये ते ब्लॉकेजेस करतात. त्याच्यामुळे जो रक्ताचा सराव आहे तो हळू झाल्यामुळे आपल्याला बरेच काही प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे छाती दुखणं, दम लागणं, चालताना छातीवर दाटल्यासारखं वाटणं, हात दुखणं, घाम सुटणं, छाती धडधड करणं, हे हार्ट अटॅकचे सिम्पटम्स होऊ शकतात. आणि जर ती रक्तधमनी, ब्लड वेसल्स जे 100% बंद होऊन जाते तर त्या माणसाला नाही तर त्या बाईला हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि हार्ट अटॅक आल्यानंतर हे जे काही मी सांगितलं आहे सिम्पटम्स, ते खूप सिव्हिरिटी आणि खूप जास्त सिव्हिअर राहतात. तुमचा जो पुढचा प्रश्न होता की कोणते कोणते टेस्ट आहे ज्याच्याने आपण हे रेकग्नाईज करू शकतो, डायग्नोज करू शकतो की हे हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहे की नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक टेस्ट म्हणजे ECG, छातीची पट्टी काढणं, ज्याच्यामध्ये आम्ही काही सुरुवातीचे चेंजेस बघू शकतो. त्याचप्रमाणे 2D इको, ज्याला आपण सरळ लँग्वेजमध्ये हार्टची सोनोग्राफी पण म्हणतो, याच्यामध्ये आपण हार्टची पंपिंग कशी आहे, हार्टचे मसल्स कसे आहे ते बघू शकतो. आणि याच्यानंतर जी ॲडव्हान्स टेस्ट आहे त्याला एक ट्रेडमिल टेस्ट म्हणतं, आणि त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेस्ट आहे त्याला कोरोनरी एन्जिओग्राफी. कोरोनरी एन्जिओग्राफी हे पण 2 प्रकारचे असतात, एक इन्व्हेजिव्ह आणि नॉन इन्व्हेजिव्ह. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे CT स्कॅनद्वारे केलेली एन्जिओग्राफी, आणि इन्व्हेजिव्ह ज्याच्यामध्ये आपण हातातून ही तपासणी करतो एक वायर टाकून, आणि हार्टचे जे रक्तधमण्या आहे 2 लेफ्ट साईडला असतात आणि एक राईट साईडला, यांचे ब्लॉकेजेस आपण बघू शकतो, आणि त्याचप्रमाणे पेशंटला पुढची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. तर डॉक्टर गजेंद्र अग्रवाल यांना मी विचारू इच्छिते, डॉक्टर, हृदयविकाराच्या व्यवस्थापनात रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करण्याबरोबरच जीवनशैली, आहार आणि व्यायाम यांचं काय महत्त्व आहे? ज्यांना रिस्क फॅक्टर आहेत 2 प्रकार आपण ह्या गोष्टीला 2 प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. एक तर ज्यांना रिस्क फॅक्टर आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यांचा एन्जिओग्राफी किंवा बायपास सर्जरी झालेली असेल, किंवा त्यांना ब्लॉकेजेस असतील पण ते 70%च्या कमी असतील, त्या दोन्ही भाग आपल्याला कन्सिडर करावे लागतात. त्याशिवाय खूप वेळा पोटामध्ये ॲस्पिरिनमुळे छोटे मोठे अल्सर होण्याचा रिस्क असतो, आणि त्याच्यामध्ये जर BP वाढला तर त्याच्यामध्ये ब्लिडिंग होण्याचा रिस्क अतिशय वाढून जातो. तर हे लक्षात येणं आवश्यक आहे. जेव्हाही आपण हार्टचे मेडिसिन्स घेत असतो तर BP आपलं नॉर्मल रेंजमध्ये ठेवणं अत्यावश्यक आहे. त्याच्याकरिता तुम्ही घरीच BP मशीन घेऊन रेग्युलर बेसिसवर BP चेक करणं आवश्यक असतं. सेकंड झालं आता आहार, जीवनशैली. ज्या लोकांना रिस्क फॅक्टर असतात हृदयविकार होण्यासाठी, किंवा ज्यांना ऑलरेडी हृदयविकार झालेला असतो, त्यांनी आपल्या जेवणामध्ये मीठ आहे, तेल आहे, बटर, डालडा, चीज या गोष्टींचं सेवन कमी करणं अत्यावश्यक असतं. दुसरं फ्रूट्स इंटेक, रॉ व्हेजिटेबल्स, सलाद झालं, ह्या गोष्टींचं पण सेवन जास्त करणं अत्यावश्यक असतं. त्याच्यामुळे BP कमी करण्यामध्येही आपल्याला मदत मिळते. त्याशिवाय त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. याशिवाय रेग्युलर एक्सरसाइज करणं अत्यावश्यक आहे. रेकमेंडेशन असे आहेत की 30 to 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज ॲटलिस्ट 4 to 5 टाईम्स इन अ वीक आपल्याला करणं आवश्यक असतं. तिसरं रेग्युलर स्लीप पॅटर्न्स, अराउंड 7 to 8 hours ऑफ स्लीप जर रेग्युलर आपण घेतली तर BP वाढण्याचं प्रमाण कमी होतो, शुगर्स चांगले कंट्रोल होतात, हृदयविकाराचे पण रिस्क कमी होऊन जातो. तर हे सर्व जर आपण फॉलो केलं तर भविष्यामध्ये आपण निरोगी राहू शकतो आणि हृदयविकारापासून दूर राहू शकतो. डॉक्टर विराग माहूरकर यांना मी पुन्हा एकदा प्रश्न विचारणार आहे. डॉक्टर, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? आणि एक साधारण जो समज असतो की ज्या रुग्णाला एन्जिओग्राफी करावी लागली त्याला एन्जिओप्लास्टी करावीच लागते, हे खरं आहे का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच साधारण लोकांना एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी हे सिमिलर वर्ड्स असल्यामुळे कन्फ्युजन होतं की एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी साधारण एकच वाटतं. पण एन्जिओग्राफी म्हणजे ही फक्त चाचणी आहे, पण त्या टेस्टची थोडी कॉस्ट जास्त असल्यामुळे बऱ्याच पेशंट्सला असं वाटतं की याच्यातच आपली तपासणी पण होईल आणि ट्रीटमेंट पण होऊन जाईल. पण एन्जिओग्राफी ही कॅथलॅबमध्ये केली जाते. जसं त्याच्यात 3 नसा असतात हार्टमध्ये, त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे का ते एन्जिओग्राफीद्वारे बघितलं जातं. तर ही एक फक्त चाचणी आहे एन्जिओग्राफी म्हणजे. आता एन्जिओग्राफीमध्ये काही ब्लॉकेज दिसला, काही आढळला, त्याच्यात ब्लॉकेज आहे 70% जास्त आहे, त्याची ट्रीटमेंट म्हणजे तिकडे बलून टाकून त्याला जागा बनवणं, स्टेंट टाकणं, ह्या प्रक्रियेला एन्जिओप्लास्टी म्हणतात. तर हा ट्रीटमेंट पार्ट झाला. आणि तिसरं म्हणजे बायपास. बायपास ही टोटली डिफरंट ट्रीटमेंट आहे. ती ब्लॉकेजेसचीच ट्रीटमेंट आहे, पण बायपासमध्ये इट इज अ ओपन हार्ट सर्जरी. त्याच्यात बेसिकली काय करतात की जनरली पेशंटला एन्जिओग्राफीमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस असतील ज्याची ट्रीटमेंट एन्जिओप्लास्टीद्वारे होऊ शकत नाही, किंवा अजून चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म ड्युरेबिलिटीच्या हिशोबाने करायचं असेल ट्रीटमेंट,
तर बायपास बरेचदा डॉक्टर सजेस्ट करतात की मल्टिपल ब्लॉकेजेस आहे, मल्टिपल स्टेंट्स लागतील, डायबिटीज आहे, तर मग अशा केसमध्ये जनरली डॉक्टर बायपास ॲडवाईस करतात. हा जो गैरसमज आहे की अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओप्लास्टी करावीच लागते असं असतं. बरेच लोकांना वाटतं की डॉक्टरनी अँजिओग्राफी केली तर अँजिओप्लास्टी आपली करूनच टाकतील, पण हा टोटली हे चुकीचं समजूत आहे. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस असतील आणि तेही 70% जास्त असतील तरच तिकडे अँजिओप्लास्टी इंडिकेटेड असते. अदरवाईज 30-40% अँजिओप्लास्टी करून फायदाही होत नाही. आणि नॉर्मल असेल तर डॉक्टर तुम्हाला फक्त प्रिव्हेंटिव्ह मेजर सांगतील. 30-40% ब्लॉकेजेस असतील तर तुम्हाला ब्लड थिनर्स देतील काही आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही ड्रग्स देतील, जेणेकरून जो 30-40% ब्लॉक आहे तो वाढायला नको म्हणून. तर अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टी तेव्हाच करतात जेव्हा 70% जास्त ब्लॉकेज असतो तेव्हा. डॉक्टर हितेंद्र भागवतकरांना मी विचारू इच्छिते की हृदयविकारांच्या उपचार आणि व्यवस्थापनामध्ये औषधांची नेमकी भूमिका कोणती आणि या औषधांचे काही संभाव्य दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स आहेत का? औषधी जे विकार आहे याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक कॉमनली खूप लोकांना जे टर्म माहीत असेल ते ॲस्पिरिन आहे. हे ॲस्पिरिन खूप महत्त्वाची मेडिसिन्स आहे तुमच्या हृदयामध्ये रक्त थांबण्यामध्ये ब्लॉकेजेस याच्यासाठी. त्याचप्रकारे बाकी जे आहे मेडिसिन्स आहे, जसं कोलेस्ट्रॉल जे आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याला कमी करायला पण औषधी असतात. त्याचप्रमाणे आपण असं बघितलं आहे की हार्ट अटॅक आणि हार्ट पेशंट्समध्ये शुगर BP पण असतं. तर त्याचप्रमाणे शुगर BPचे मेडिसिन्स घेणं पण खूप आवश्यक आहे. आता या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट असतात. जसं आपण जर ॲस्पिरिन हे बघितलं, हे ब्लड थिनर आहे, रक्त पातळ करण्याची मेडिसिन्स. तर याचे मुख्य साईड इफेक्ट जे होऊ शकतात ते पोटात जळजळ होणं, ॲसिडी होणं हे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. आणि त्याचप्रमाणे जी दुसरी इम्पॉर्टंट मेडिसिन्स आहे जे आपण हार्ट पेशंटला देतो, हार्ट अटॅक पेशंटला देतो, ते आहे कोलेस्ट्रॉल. म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मेडिसिन्स असतात ते असतात, त्याला आपण स्टॅटिन्स म्हणतो. स्टॅटिन्स जेव्हा आपण खूप जास्त हाय डोस मिळतो, नाही तर काही पेशंट्समध्ये याचे साईड इफेक्ट होऊ शकतात, जसं पाय दुखणं आणि खूप जास्त वीकनेस वाटणं, हे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्याचप्रमाणे शुगर आणि BPचे मेडिसिनचे पण आपले साईड इफेक्ट असतात. जर शुगरचे मेडिसिन्स पण तुम्ही जास्त हाय डोजमध्ये दिले त्याच्यामुळे शुगर कमी होऊ शकतं आणि पेशंटला बरेच प्रकारचे सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे मेडिसिन्स ॲस्पिरिन रक्त पातळ करण्याचे मेडिसिन्स आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मेडिसिन्स घेणं खूप आवश्यक आहे हार्ट पेशंट्सला. आणि ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, नाही ज्यांचं बायपास झालं आहे, यांना हे ॲस्पिरिन नावाची जी गोळी आहे ही आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. जर त्यांनी ही औषध बंद केली तर त्याच्यामुळे जो स्टेंट टाकला आहे शरीरामध्ये, नाहीतर जे ग्राफ्ट टाकले आपण बायपासमध्ये, हे बंद होऊ शकतो आणि पेशंटला परत अटॅक येऊ शकतो. म्हणून हे कॉमन पब्लिकना खूप इम्पॉर्टंट आहे हे की हे लाईफ लॉंग आयुष्यभर त्यांना ही गोळी घ्यायची आहे. थँक्यू. डॉक्टर गजेंद्र अग्रवाल यांना मला असं विचारायचं आहे की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे फार प्रचलित आहे, तर हृदयविकारांचं व्यवस्थापन आणि उपचार यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही नवी क्रांती घडते आहे का, किंवा काही आशादायक पर्याय हृदयविकार व्यवस्थापनाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होत आहेत का? जसं स्टेम सेल थेरपी झालं किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह ऑपरेशन्स झालं, तर असं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नेमकं काय नवीन घडतंय? ॲक्च्युली मागील 10 वर्षामध्ये कार्डिओलॉजीमध्ये भरपूर इनोव्हेशन्स आलेले आहेत आणि दिवसेंदिवस वी आर सीइंग की अर्लियर आपण म्हणत होतो नॉलेज डबलिंग टाईम जे होतं ते 10 वर्ष 20 वर्षाचं राहायचं. नाव द नॉलेज डबलिंग टाईम इज ओनली 3 years. म्हणजे दर 2-3 वर्षामध्ये द न्यू टेक्नॉलॉजी कम्स अँड दॅट इज व्हेरी युजफुल. ते खूपच फायदेमंद असतं हृदयविकाराच्या उपचारांसाठी. जसं आधी खूप अतिशय जास्त जर कॅल्शियम असतं रक्तवाहिन्यांमध्ये तर बायपासशिवाय पर्याय नव्हता. आता भरपूर न्यू टेक्नॉलॉजी झाली आहे, जसं रोटा अब्लेशन म्हणतो आम्ही, ज्याच्यामुळे आपण कॅल्शियम पूर्ण आतमध्ये क्लीन करून देतो, किंवा IVL असतात, इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी. अजून असं काही इनोव्हेशन्स आले आहेत जेणेकरून आता कॅल्शियम जरी असलं तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये तर आपण अँजिओप्लास्टी सक्सेसफुली करू शकतो. तसंच इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड नावाची जी टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भरपूर त्यांनी उपयोग केलेला आहे, जेणेकरून आपण अँजिओप्लास्टीचे रिझल्टही ऑप्टिमाइज करू शकतो. आणि बिकॉज ऑफ दिस मोडॅलिटीज खूप वेळा ज्यांना तिन्ही नसांमध्ये ब्लॉकेज असतात, ज्यांना आम्ही आधी बायपासला पाठवत होतो, त्यांना आपण आता अँजिओप्लास्टीमध्ये कन्वर्ट करू शकतो बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजीज. त्याशिवाय इवन फॉर डायग्नोसिस ऑल्सो आजकाल ॲपल वॉच आहे, सॅमसंग वॉच आहे, त्याच्यामध्ये पण हार्ट रेट डिटेक्शन, स्लीप डिटेक्शन टेक्नॉलॉजी आली आहे. इवन त्याच्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन पण ते डिटेक्ट करतात.
त्याच्यामुळे खूप वेळा आपलं हृदयगती जर खूप फ्लक्च्युएट होत असेल तर वी कॅन डायग्नोज इट ॲट व्हेरी अर्ली स्टेज. इवन ऑक्सिजन सॅच्युरेशन जर कमी होत असेल तर त्याच्यामध्ये खूप स्लीप ॲपनिया नावाची बिमारी असते, ज्यांचं वजन जास्त आहे किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हृदयविकार आहेत, त्यांना स्लीप ॲपनिया नावाच्या एक बिमारीचा इन्सिडन्स जास्त असतो. अँड बिकॉज ऑफ द व्हेरियस इनोव्हेशन्स, ॲपल वॉच आहे त्याच्यामध्ये ते किंवा सॅमसंग वॉचेस आहे किंवा व्हेरियस अदर स्मार्ट वॉचेस ज्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीज आहेत, वी कॅन डायग्नोज दोज डिसीज ॲट व्हेरी अर्ली स्टेज. अर्ली ट्रीटमेंट विल प्रिव्हेंट यू फ्रॉम फ्युचर कार्डियक प्रॉब्लेम्स. सो दीज आर ऑल इनोव्हेशन्स विच आर देअर नाउडेज. डॉक्टर विराग माहूरकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की झोप, तणाव आणि हृदयविकार यांचा संबंध आहे का, आणि असेल तर तो नेमका कसा? जगजाहीर माहिती आहे की जितका तणाव जास्त तेवढे हार्टचाच आजार काय बाकी सगळे आजार तणावासोबत वाढतात. आणि आजच्या जगात आपण बघतोच आहे की तणाव, स्ट्रेस हा वाढतो आहे, पर्सनल लाईफमध्ये म्हणा किंवा वर्क लाईफमध्ये म्हणा, आणि इन एव्हरी फील्ड, नॉट ओन्ली इन डॉक्टर्स बट वर्क प्रोफेशनल्स, मार्केटिंग टीमला टार्गेट्स असतात, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, तर हा स्ट्रेस हा नेहमी वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या स्ट्रेस जेवढा क्रॉनिक होत जातो तेवढं आपल्या ब्लॉकेजेस आणि अदर आजार होण्याचे चान्सेस हे वाढत जातात. त्याच्यामुळे ह्या स्ट्रेसला कंट्रोल करण्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स एक मेंटेन करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, चांगली पुस्तकं वाचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगली कंपनी, एक चांगलं फ्रेंड सर्कल म्हणा आणि एक आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत एक संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेवढं तुम्ही ओपन अप व्हाल, जेवढं तुम्ही एकमेकांना एक्सप्रेस कराल आणि कुठे ना कुठे आपल्या ज्या आयुष्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या किती बरोबर आहेत, किती आपल्याला त्यासाठी जास्त काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींना नियंत्रण केलं तर आपण या स्ट्रेसला कमी करू शकतो आणि त्याद्वारे हार्ट डिसीजला पण आपण कंट्रोल करू शकतो. आणि दुसरं समजा झोपेबद्दल बोलायचं राहिलं तर झोप ही फार महत्त्वाची आहे. आणि एक रिसेंट युरोपियन स्टडी झाली होती, त्याच्यात त्यांनी आढळलं त्यांना की 7 तासापेक्षा समजा तुम्ही कमी झोपता आहे तर हृदयविकाराचं प्रमाण अशा लोकांमध्ये जास्त आहे जे 7 तासापेक्षा कमी झोपतात आहे. आणि याच्यात एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की जे लोक म्हणजे काही लोक असं विचार करतात की मी विकेंड्सला आपली स्लीप कव्हर करून घेतो की 3-4 तास जास्त झोपतो, तर इट डझंट वर्क दॅट वे. कारण ही रोजची झोप व्यवस्थित होणं, 7-8 तास होणं हे आवश्यक आहे. हे तुम्ही विकेंडला कव्हर करू शकत नाही. आणि आजकाल आपण जसं आता ऑलरेडी डिस्कस केलं आहे की यंग लोकांमध्ये बरेचदा हार्ट अटॅक येतात आणि त्याच्यात बरेच काही मुलांमध्ये तर रिस्क फॅक्टर्स आढळत नाही. तर त्यांच्यामध्ये स्ट्रेस आणि लॅक ऑफ स्लीप हे कॉमन फॅक्टर्स बरेचदा आढळले जातात. त्यांना BP नसतं, शुगर नसतं, पण त्यांना क्रॉनिक स्ट्रेस असतो आणि त्यांचं स्लीप इनॲडिक्वेट असते. त्याच्यामुळे त्यांना हे हार्टचे आजार होण्याचं कारण जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर हितेंद्र भागवतकरांना मला असं विचारायचं आहे की हृदयविकार साधारण कोणत्या वयातल्या लोकांना होऊ शकतात किंवा कुठल्या वयातल्या लोकांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त आहे, तसंच लिंग आणि अनुवंशिकता यांचा हृदयविकारांशी काही संबंध आहे का? खूप वर्ष अगोदर 10-20 वर्ष अगोदर जे हार्ट अटॅकचं प्रमाण होतं हे 55, 60, 70 या वयामध्ये खूप जास्त होतं. पण आता आपण 5-10 वर्षापासून बघत आहे आणि स्पेशली कोविडनंतर हार्ट अटॅकचं प्रमाण 40च्या वयाच्या आतमध्ये खूप जास्त वाढलं आहे. रिसेंटली पण आपण बघू शकतो बरेच न्यूजमध्ये की गरबा खेळताना 22-23 वर्षांचे मुलांचं सडन कार्डियक डेथ, म्हणजे गरबा खेळताना हार्ट बंद झाले, त्यांना मेजर अटॅक आले. तर आता जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे हे कमी वयात खूप जास्त वाढलं आहे, जे पहिले जास्त वयामध्ये होतं. आता पण 60-70 वयामध्ये होत आहे, पण यंग एजमध्ये पण होत आहे. तर म्हणून आता एज डिस्ट्रीब्युशन असं काही राहिलं नाही, कोणत्या पण वयामध्ये होत होतं. जे पुढचं एक प्रश्न होतं की फॅमिली हिस्ट्री आणि हेडरी जेनेटिक फॅक्टर्स. म्हणून हे फॅमिली हिस्ट्री आणि हे जेनेटिक हिस्ट्री जे म्हणतं हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे अर्ली स्क्रीनिंग जे आपण ECG, इको आणि TMTद्वारा, CT कोरोनरी एन्जिओग्राफीद्वारा, हे अर्ली स्क्रीनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे अशा फॅमिलीमध्ये अर्ली एजमध्ये हे स्क्रीनिंग आणि चेकअप, ब्लड टेस्ट आणि स्कॅनद्वारा खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काहीतरी विशेष असा संदेश द्यावा. डॉक्टर गजेंद्र अग्रवाल. एक म्हण आहे, स्टिच इन टाईम सेव्ह 9. जर आपण प्रॉपरली जेव्हा आपल्याला हृदयविकार नसतात, यंग एजपासूनच जर आपण प्रॉपर जीवनशैली वापरली, प्रॉपर आहार जर आपण फॉलो केला तर आपण हृदयविकारापासून दूर राहू शकतो. डॉक्टर विराग माहूरकर. नो युअर नंबर्स. तुमचं जे ब्लड प्रेशर आहे दॅट शुड बी लेस दॅन 140/90, आयडियली लेस दॅन 130/80. दुसरं, यू शुड नो युअर LDL लेवल्स. तुमचं कोलेस्ट्रॉल त्याच्यातलं LDL एक जो भाग असतो तो नेहमी 130च्या खाली असायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे HbA1c.
ते नेहमी 6.5च्या खाली असलं पाहिजे किंवा अराउंड दॅट असलं पाहिजे. आणि तुमचं वय 30च्या जास्त असेल तर ह्या 3 तपासण्या तुम्ही वर्षातनं एकदा तरी केल्या पाहिजेत. डॉक्टर हितेंद्र भागवतकर. आपण आपलं हार्टला जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या हार्टला कसं हेल्दी ठेवू शकतो आणि हेल्दी ठेवण्यासाठी जे रिस्क फॅक्टर्स आपण बनतो, जे रेड फ्लॅग साईन्स म्हणजे शुगर, BP, स्ट्रेस, ह्याला जाणून घेणं आणि याला कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. जर हे कंट्रोल केलं तर आपण आपला हार्ट हेल्दी ठेवू शकतो. हार्ट हेल्दी आहे तर आपला बॉडी ठेवू शकतो. की महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शोच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. आमचं यूट्यूब चॅनल आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याबरोबरच इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार.